हळदी-कुंकू करायचं म्हटलं की सर्वात पहिला प्रश्न येतो तो थोडंसं घर व्यवस्थित ठेवणे. एरवी आपण कितीही साफ-सफाई वगैरे करत असलो तरी त्या दिवशी परत असं थोडंसं हात मारून घ्यावाच वाटतो आणि तसे थोडीफार धूळ वगैरे तर नक्कीच असते. त्यामुळे मी तर पहिले थोडीशी साफ करून घेतली आणि हे घर थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. समजा जे होतं त्यालाच थोडंसं व्यवस्थित पुसून वगैरे घेणं, धूळ वगैरे जी असेल ती साफ करून घेतली. तसं तर मी अगोदर हळदी-कुंकू करत नव्हते. मागच्या वर्षीपासूनच करते आमच्या अपार्टमेंटमधल्याच एक ताई म्हटल्या होत्या, की त्याच निमित्ताने आपल्याकडे सुवासिनी येतात म्हणून खरंच मला पण त्यांचं म्हणणं पटलं. त्यामुळे मी मागच्या वर्षीपासून माझ्याकडनं भलेही खूप जास्त म्हणजे काही करता येत नसलं, तरी मी आपलं साधं-साधं का होईना पण नक्कीच हळदी-कुंकूचा कार्यक्रम करत असते. आणि जास्त काही बोलवत नाही. आमच्या अपार्टमेंटमधल्या आणि शेजारच्या अपार्टमेंटमधल्या एवढ्याच लेडीज बोलवते आणि काही मैत्रिणी वगैरे असतील तर त्या बोलवते. नेमके आजच सकाळी माझी आई येईन ते आणि सासू-सासरे पण गेले गावाकडे. वाटलं होतं यावर्षी तरी एका निमित्ताने आई ते आहेत तर त्यांच्यासोबत हळदी-कुंकू होईल. पण नाही जमलं. 2 दिवस राहिले तर दोन्ही दिवस त्यांना म्हणजे बाहेरच जावं लागलं. एक दिवस रिलेटिव्हजला भेटायला जावं लागलं आणि एक दिवस आम्ही सर्व बर्थडे पार्टीमध्ये गेलो होतो एका. तर त्याच्यामुळे नाही होऊ शकलं. बघू नेक्स्ट टाईम तरी एखाद्या वेळेस असं होईल की आम्ही सर्वच म्हणजे जाऊ वगैरे समजा आम्ही असं मिळून एकत्र हळदी-कुंकू नक्कीच करू. तर म्हणजे थोडीशी चालू होती साफ करणं. अगोदर मी संक्रांतीच्या दिवशीच म्हणजे वाण देतानाच हे वस्तू वगैरे जे देतात ना समजा ते द्यायचे. असं स्पेशली हळदी-कुंकू कधी केलं नव्हतं. पहिले गावाकडेही करायचे नाही, पण आता माझी जाऊ म्हणे की 2 वर्षापासून गावाकडे पण करतात. असं काही नाही तुम्ही भारी करायला पाहिजे. आपल्याकडून जसं मॅनेज होतं तसं आपण साधंही करू शकतो. प्रत्येकाची आपली इच्छा असते. आज बरीचशी श्लोकने पण मदत केली होती. म्हणजे फरशी वगैरे पण त्यांनी मला पुसू लागले आणि आणि पाहिजे तेव्हा तो नक्कीच मदत करतो मला. माझ्या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, ह्या भिंतीवरती काव्यांशनी कलर केलेले होते. तर हे मी मी स्वतः पण YouTubeवरतीच पाहिलेलं आहे, की कोलगेटने ना निघतात म्हणून. पण हां, असं थोडंसं हे राहतात त्याचे निशाण समजा. आणि भिंत तशी पण अगोदर बरीचशी खराब झालेली आहे. ह्या भिंतीवरतीही त्यांनी तसंच केलं होतं. हे त्या कोलगेटनीच निघाले बऱ्यापैकी समजा. पण पहिल्यापेक्षा थोडी बरी झालेली आहे. माझ्या काव्यांसारखे मुलं मुलं जर तुमचे असतील ना, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की फर्निचर हे कधीच व्हाईट कलरचे करून नका घेऊ. नाहीतर हे असे कावांशचे प्रत्येक ठिकाणी काही ना काही आर्ट दिसतो आणि तुम्हाला नेहमी साफ करत राहावा लागतो. जवळपास माझा बराचसा टाईम हा साफ करण्यातच जातो. हे तरी काही काही ठिकाणचं अजून नाही काढलेलं आहे. हळूहळू आता थोडं थोडं करून काढेल मी. तो मोठा होईपर्यंत घराला कलर वगैरे करण्याचा विचार तरी आम्ही आता सध्या नाहीच करत आहे. दरवाजाच्या बाहेर अशी छोटीशी रांगोळ काढली होती मी आणि आतमध्ये ही अशी काढली होती. बाकी विशेष काही डेकोरेशन तर मी केलं नव्हतं. तुम्हाला पहिलेच म्हटलं मी की एक म्हणजे साधं वगैरेच करत असते मी आणि इथे वाटाण्याची उसळ केली होती त्यांच्यासाठी आणि वरून थोडंसं कांदा आणि कोथिंबीर आणि इथे वाणात देण्यासाठी मी हे आणलेले. सोबतच मी एक काचेची भरणी पण आणलेली आहे. हे आईने गावाकडून आणलेलं जे लिंबाचं लोणचं आहे ना ते ठेवण्यासाठी आणि ही एक भरणी आणलेली आहे ज्याच्यात मीठ ठेवायचं आहे. मीठ ठेवण्यासाठी आणलेली आहे. माझ्या छोट्या भरणीला मॅच होते म्हणून मी घेऊन आलेली आहे. त्यानंतर बाकीच्यावरून मीही असे रेडी झाले होते. ह्या सर्व माझ्या अपार्टमेंटमधल्याच लेडीज आहेत. इथे मी त्यांना हळदी कुंकूही दिला आणि आमच्या बऱ्याचशा गप्पाही झाला, पण मी जास्त व्हिडिओ नाही घेतला, थोडासाच व्हिडिओ घेतला होता. बिल्डिंगमधल्या काही येऊन गेलेल्या आहेत आणि काही बाकीच्या आहेत. तर ती माझी एक मैत्रीण पण बाकी आहे अजून येण्याची. तोपर्यंत म्हटलं तर कुकरवरनं म्हणजे वरण भाताचं कुकर लावून द्यावं एकदा. तर आता वरण भाताचं कुकर लावून देते आणि बाकीच्या येऊन जातील समजा. तोपर्यंत माझं वरण भाताचं कुकरही होऊन जातो. माझी मैत्रीण पण येऊन गेली. तिचं छोटं बाळ असल्यामुळं थोडंसं परेशान करू लागलं, तर ती लवकर गेली. आता बाकीचं जेवण वगैरे बाकी आहेत आमचे अजून. तर आता जेवण वगैरे करून घेतो. तर असा होता माझा हळदी कुंकवाचा दिवसाचा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.